2.5 किलो के 2 हाथ है अपने पास, एक राइट है लेफ्ट है. सगळ्यात पहिली मच्छी भेटले आपल्याला टोळ भेटले बघा. कोणता मासा भेटला कल्प्याला? ग्लोबल ग्लोबल. नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललेलो आहोत रात्रीचे खेकडे बघायला. म्हणजे बॅटरीवरती खेकडे पकडले जातात आमच्या खाडीमध्ये. तर आता वाजले रात्रीचे 9:45 आणि आम्ही आलो गावी. तर पाऊस नाही पडत आहे, पण म्हटलं जाऊया बघायला. पाऊस असेल तर खाडीत जाऊ कसं, एवढं पाणी असतं. तर आम्ही आता म्हटलं जाऊया, आपले मित्र आले गावी. या साईडला फक्त सगळे मित्र आहेत. हॅलो, हे सगळे मित्र आहेत आपले. तर आम्ही चाललोय आता. कुठे चाललोय? खाडीमध्ये. तर जेव्हा भरती किंवा ओटी असेल तेव्हा रात्रीच्या वेळेस खेकडे तसे साईडला येतात किनारे, बॅटरी मारून त्यांना पकडायचे असते. जसे बरीच मंडळी आता व्हिडिओ पावसामध्ये आहे ना, म्हणजे चढणीचे खेकडे पर्यामधले नदीमध्ये दाखवतात कोड्या पाण्याचे. आमच्या गावाला तसे खेकडे जास्त खूप पकडत नाही. समुद्रामध्ये जाऊन एरवी 12ही महिने मिळतात खेकडे. तर जाऊ, बघू काय भेटते का. आणि कानड पण घेतले, नवीनच आणले, वापर करून बघूया भेटला ते भेटला. गोळी मासा वगैरे जाऊया. इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. आणि घरातून निघतात गावात तुमचं सामसून झालंय मंडळी. आता आम्ही जाणार आहोत समुद्रामध्ये. आणि हा आमचा बालपणीचा छंद समजा. याच्या आधी पण आम्ही हे सर्व केलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि ह्या वयामध्ये आता आम्ही जाऊन हा तोच अनुभव आम्ही पुन्हा एकदा घेणार आहोत. आणि त्याची जी मजा असेल ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार. आपल्याकडे बॅटरी सुद्धा आहे, म्हणजे हे आपण बॅटरीने खेकडे बघणार आहोत. आणि त्याला पकडायला ही जाळी आहे, पिशवी घेतलेली आहे. कोण जर आला असं, म्हणजे जनावरं फिरत असतात रात्रीची, त्याच्यासाठी आपण काट्यासुद्धा घेतलेल्या आहेत मजबूत. आणि इकडे आपल्याकडे एवढी स्टील बॉडी आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. इकडे आपला एक भाऊ आहे. 2.5 किलो के 2 हाथ है अपने पास, एक राइट है लेफ्ट है. आपण टोटल 11 जण आहोत, एक टीम बनवून जात आहोत. तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय काय मिळणार आहे ते पाहायला मिळणार आहे. पाय नाही देऊ शकत. खट्या खुंद ना भेटला भेटला. हो, बॅटरी येतं मला जर तेज आहे कल्पनाची सांगतो काय कामं केलेली आहे. चावल बिवल त्याला खड्डा भेटला म्हणून तो त्याच्यात गेला. आणि दाखवा झाली खेकड्याची साईज बघा, थोडीशी छोटी आहे, त्याच्यापेक्षा छोटी अजून थोडी मोठी भेटू शकते. हे आता अशी सोडवत आहेत समुद्राच्या ह्याला. सगळ्यात पहिली मच्छी भेटले आपल्याला टोळ भेटले बघा. इकडे आता कांड टाकलेली आहे. इकडे विजयदाच्या हातात एक शेळा आहे. आणि ते इकडे तो आहे, तिकडे सतीशदा त्याच्या हातात एक आहे. बाकी सगळी मच्छी उडते. ते रुपेशदा, शक्तीदा, इकडे सुधीरदा, कल्प्यादा, इने आहे. इकडे दगड मारून मच्छीला खाली पाडवत आहेत. कांडळ म्हणून तो जाळा लावला आहे त्याच्या अटकेत. काळोखातून ससा काय दिसत नाही. हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेवढे दिसेल तेवढे पॉसिबल. कांडळ चढत आणि छोटासा मासा भेटला. कोणता मासा भेटला कल्प्याला? ग्लोबल. आता समुद्राच्या बरोबर मध्यामध्ये आहोत आम्ही, कारण की ते तिकडे गेलेत, ते त्यांना पाणी कमी झालं आहे. इकडे आहेत, त्यांना पण पाणी आता एवढं आलं आहे. हां, भाऊजीने पकडला नाही आमच्या खेकडा. ओ, पुन्हा एकदा मोठा खेकडा. एवढाच होता मागाशी पकडलेला तो जयदीपदाने सुद्धा. हाताने पकडला एकदम. तोच आहे. आता घ्या परत. भाऊजीने दिसलेला हा पकड, हा पकड, बघू दे. पाणी जातोय बाकी थांब. मोठा छोटा जाल मोठा भेटत बोललेलो मी.
हा, मी वास. ह्याला मी अशी हा जो जबरदस्त हा केवढा हा मोठा बिलातला खेकडा आहे आहे बघा. बघा. बिलातला बाहेर हे थांब हे शक्ती पुढे जाऊ नको. खाली तू खाली नको सोडू तिकडे खेकडी पडतील साईडने होल ठेवा आणि वरनं टाका त्याने ह्याला पकडलाय. एकदम जबरदस्त केवढा जोर लावतोय गो अडकलं ते जांगड्या पिशवी फाटली पिशवी दाना 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 पिशवी कुठली अरे बापरे परत तिथून फाटली पिशवी फाटली. असे समुद्रातून रात्रीच्या समुद्रातून तो तिकडे कोलबी प्रकल्प आहे. अशीच समुद्रातून रात्रीच्या जातोय. खेकडी अशी भेटत आहेत फुल. बॅटरीच्या फक्त उजेडावर शोधतोय. हे भेटली की नाही? किती भेटली? हा. एक सर्वा गेला मोठा. केवढा होता गरबा? जबरदस्त काम झालं गडगडतोय. हा पाऊस येणार पावसामुळे आम्ही स्किप केलाय नाहीतर आमचा कंटिन्यू होता प्रोग्राम. तर मंडळी काल रात्री आम्ही घरी आलो, जेवलो आणि झोपलो, कारण की थकलेलो जाम. सकाळपासून आम्ही इकडे तिकडे व्हिडिओ शूट केलेले. तर आलो नाही डायरेक्ट इथे आराम केला. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आज आम्ही गेलेलो कवट्यावरती. तर कवट्यावरती आम्ही गेलो ना तेव्हा तिकडे मग उशीर झाला. तर आता दुपारची वेळ आहे. आम्ही काल आणलेले खेकडे तुम्हाला दाखवतो. आता ते फ्रीजमध्ये ठेवलेले त्यामुळे ते निश्चित झाले जातात. पण तुम्हाला साईज बघा साईज दाखवतो तुम्हाला. आणि आमचे काल मासे काढले इथे धुवायला मी आलोय. हे आहे टोळ, ठीक आहे. ढेंगे दाखवतो. काल काळवा तुम्हाला दिसला नसेल काय. ओ माय गॉड. आता ह्यांना तू आता फ्रीज मधनं काढलेत, दोन असे ठेवशील ना अर्धा तास सगळे व्यवस्थित, ते परत जिवंत होतील. म्हणजे त्याच्यामध्ये पॉवर आहे की आलेल्या वातावरणानुसार आहे ना स्वतःला ते हे करतात. खूप थंडी असेल तरी पण ते राहू शकतात. आता हा थोडासा ठेवला ना चालेल तो थोड्या वेळाने. ये मजदूर कहा देखा त्या लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. आहे नर आहे. साईज मजबूत आहे बघा. साईज एक नंबर आहे. आता असे खेकडे आमचे ना 1-2 खेकडे खाली म्हणजे म्हणजे हा नाही, ज्या माणसाने आम्हाला पिशवी दिली ना, त्याने सांगितलं तो मला. काय बोलला माहितीये का? फाटलेली पिशवी घेतली तर तुम्हाला जास्त खेकडी मिळतील. पण ती आमच्या पिशवीतनं फाटलेली पडली, तीच आम्हाला परत दिसायची. नाही पण ती किती फाटले ती माहित नव्हती आम्हाला. छोटीच फाटली असेल. बरोबर. आता जर त्याचं जिवंत मासा असती ना तसं हात टाकू शकलो असतं काय मी. नाही नाही नाही, बघा साईज बघा. मादी आहे. मादी आहे. 2 त्यात मासे त्यात असले ते काच काय दिसता भेटले ते थोडे मासे हे बघा. हा तिसरा खेकडा आहे. दुसरा काढतो. हा एक मोठा आहे पण. खेकडा आपण गेलेला कोलबी पण भेटले. हा कोलबी पण आहे खाली वाव. बघा. कोलबीची साईज बघा. कोलबी साईज बघा. जबरदस्त. म्हणजे गावी आहे ना मंडळी, थोडी मेहनत केली ना तर थोडा पेशन्स ठेवले, मेहनत केली, थोडासा म्हणजे आपण असं गेलो की एन्जॉयमेंट असते. आणि हीच जर मुंबईला खेकडी बघायला गेला तर 400-500 आरामात जातील ना. जास्त एक आपण नॉर्मल अंदाज 500 रुपये. त्या एका खेकड्याच मला वाटतं 500 रुपये, 200-300 तरी घेतलं असते आरामात. हे आपल्या समुद्रात आहे ना एकदम प्लस पॉईंट आहे. प्लस पॉईंट आहे. म्हणजे आपल्याकडचा प्लस पॉईंट आहे. कोकणातल्या जेवढे पण लोक राहतात ज्यांच्या जवळ, गावच्या जवळ अशी नदी आहे खाऱ्या पाण्याची किंवा दुसरी नदी, मोठे मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे आपल्याला मिळाले. अरे बापरे. हे बघा. हे सगळे खेकडे आहेत ना ते इथे आम्ही स्वच्छ करतो. मासे वगैरे सगळं एकत्रच करूया. चिखल वगैरे असतो ना असा त्याला काढायचा साईडने बघा. त्याच्याकडे खाली असतो. ॲक्च्युली हा वाटण करून करायचा होता. पण वाटण करायला तर वेळ नाही, डायरेक्टच झालं. आपण वाटण म्हणजे कांदा, खोबरा, टोमॅटो. आपण आता कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्येच म्हणजे ग्रेव्हीमध्येच करूया. मोठी सुरी घेऊन या बाबू. बरोबर घेऊन या. नांगे असे तोडायचे. आता जिवंत असते तर आपण तोडून असू शकतो. हे तोडायला थोडासा चावायला आले असते ते. ठेवूया इकडे. पहिला मस्त होतं कालवणातले. जमतात रे. असा इकडे ह्या साईडला तिकडे. टोळले भारी भेटले. सगळ्यात पहिली टोळ भेटली आपल्याला. आपला कांडलचा जो उद्घाटन. हा मस्त भेटले. तिकट फारशी भूक लागणार आहे आपल्याला, कारण की आमचा सगळा कार्यक्रम वेळापत्रकानुसार होत नाही. आम्ही टाइम देतो त्याच्या अर्धा तास लेट आमचे पोरं येतात. अर्धा 1 तास लेट. जमवा घरा पण प्रत्येकाची लांब लांब आहेत ना. एक इकडं तर तिकडं. आणि सगळ्यांची आडनाव पण वेगवेगळी आहेत.
सगळे वेगळे आडनावाचे आहेत. हो हा साईज जरा क्लोजअप घेऊ दे. हा, साईज बघा. काहीच बघा डेंगे बघा. पण एक बात आहे, हा. ही जी खेकडे असतात ना रात्रीचे पकडलेली हा. ती पोकळ असतात थोडे. पण आता बघू आपण बनवल्यानंतर कशी मग मला वाटतं हा जिमला जायचा मला वाटतं. जिमला जायचं हा. ही पावडरची बॉडी असेल. बघू आता ते बघू आता आपल्याला- जेवण म्हणलं समजत काय ते. अबे, वजनावर समजतं हे बघ, हम्म. वजनावर समजतं जी वजनाने जड असतात ना ती भरलेली असतात आणि ह्याचं- सीझनवर पण असतं. आता सीझन काय त्यांचा भरलेल्या खेकड्यांचा नाही आहे ना तेवढा. बघा किती साईज एकदम मॅटर करते. कसला खेकडा आहे. आणि जेव्हा आम्हाला हा मिळाला ना तेव्हा हा पळत होता. पळत होता आणि हा टेस्टिंग करत होता की बाबा बरोबर करंट आ रहा है की नहीं इसमें से. हाँ ऐसा. खाने के लिए बाद में नांगे ढेंगे सब खाए जाएंगे. बघा हे गावाला कसं आपला भात पिकवायचा, खाजनात गेलो, निवटं भेटलं, कोलब्या भेटल्या, खेकडी भेटली, आपला दिवस गेला. बंदोबस्त झाला. समजला, असा काही विषय नव्हता. नाही तर तुम्हाला मुंबईला जर ह्याच गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला पहिल्या टॅक्सीला 50-60 रुपये द्यावं लागतात. समजलं. हा. आणि कसं गावाला आहे ना सुखी जीवन होतं, अजून पण आहे, असं नाही केलं आहे, अजून पण सुखी जीवन होतं. लोकांना पैसे काय आपल्या सगळं तर दैनंदिन गरजा वाढत आपण चालल्या कसं आहे माहिती आहे, आयुष्यामध्ये पाहिजे. पैसे कधी पण कमवू शकतो, बरोबर. पण मित्रांची साथ आणि हे सगळं यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. हो, बरोबर. ते पैशाने नाही मिळू शकत. आपण काय माहितीये का, जग हे पूर्ण पृथ्वी आता जेवढे पण वर्ष झाले सगळं काळानुसार वेळेनुसार बदलत गेलेलं आहे. आपण पण आहे ना काळानुसार वेळेनुसार त्याचं बॅलन्स करायचं शिकायचं. चांगलं वाईट जसं आहे, सुख दुःख आहे, तसं पण हे आहे. म्हणजे आपलं गाव ग्रामीण जीवन, मुंबई जीवन हे पण बॅलन्स करून आयुष्य बरोबर. जगायचं. इथे कोण कायमस्वरूपी राहायला नाही आलाय. बरोबर. सगळं आपण पाहुणे आहोत. घराच्या एक एक टाक. मी जरा जास्त बोललो म्हणजे आम्ही रेसिपीचा भाग आहे आपला मेन. आपण पाणी घेऊ. बघा आपला नित्या भाऊ कॅमेऱ्याचे सेटिंग करतोय. आम्ही याला कॅमेरा हँडल करायला ठेवलेले आहे, म्हणजे कुठले मोमेंट कॅप्चर करायचे ते सर्व त्याच्यावर आहे. रखरखत्या उन्हामध्ये एकदम तू बसला आहेस, म्हणजे हे सर्व सोचावे लागतात. भले ते कॅमेऱ्याच्या फेसिंगला नसतात पण ते कॅमेरा बॅक कॅमेरा त्यांचं खूप मोठं हे असतं. हे सर्व सिस्टम इकडचं तिकडचं काय करायचं ते सर्व त्याच्यावर जबाबदारी असते. कुठले मोमेंट्स कॅप्चर करायचे आपल्या व्हिडिओमध्ये, हे सर्व काम बारीक सुरीक जेवढं पण काम आहे तेवढं काम नित्या भावाला सांभाळत असतो. पहिले लहानपणी अशी खायला मिळायची फिश. पहिले लहानपणी अशी खायला मिळायची. टोल खाडीतले टोल. त्याच्यानंतर किती वर्ष गॅप गेले. पुन्हा ते आम्ही या व्हिडिओच्या मार्फत आम्ही पण मजा करणार नाही, तुम्हाला पण दाखवणार त्याचं फील फील दाखवणार आम्ही. आणि कामाच्या आहेत वस्तू जेव्हा लागणार आहेत आपल्याला ना. म्हणजे हे सूप गावालाच मिळतं. बरोबर. हे मुंबईला थोडं नाही मिळणार आहे असं या मस्त सानिध्यात. आपण कसं पैसे खर्च करून द्यावं लागतं. मुंबईला जायचं तर पैसे खर्च करून जायला लागतं. तू कुठे रिसॉर्टला जा, फार्म हाऊसला जा. इथे मुंबईला आणायचं म्हणलं ते पण खर्च करून आणायला लागतं. हे मेहनत आहे पण फ्री आहे. फ्री आहे. मेहनत आहे पण ते फ्री आहे. बरोबर. तिकडे आपले मित्र कटिंग बिटिंग करतात त्या साईडला. कांदा वगैरे कटिंग कांदा कटिंग करतात. मच्छी साफ करून घ्या. चला आता इकडे खेकडे साफ झालेत, मच्छी साफ करून झाले, धुवून पण झाले. आता हे आपण एका टोपात काढून घेऊया. नंतर रेसिपी दाखवतो तुम्हाला. मस्त रस्सा करूया. सुक्का करूया का रस्सा करूया बघूया. काय ते रस्सा करूया. मस्त आहेत. दोन पाकिट चला फोडणी करतो आपण आता. खेकड्याचा रस्सा घालतोय. कांदा टोमॅटो वगैरे कटिंग करून घेतलं इकडे बघा. आणि भात शिजतोय साईडला. बस वडी ठेव जवळ. कसं भात दाबून बस सुटलाय काय. नाही दिसतोय ना भात शिजायला आलाय थोडासा. जास्त किती लागले भात घालायला होता नेक्स्ट. आज भात संपत. जास्त आयटम आहे आज. बस आता कांदा टोमॅटो नरम झालाय. ह्याच्यात आता इकडे मसाले ऍड करतो आपण. हे ब्लॅक पेपर आहे थोडी. थोडा झणझणीत पण पाहिजे ना आपल्याला. ब्लॅक पेपर एकच आणलेला का. हा फिश फ्राय मसाला, फिश करी मसाला. मस्त जरी खाली
हा तिखा लाल. तिला सांग जरा साठी घेतल्या होत्या. कसं समजा खेकडे वगैरे घालूया. फोडणी झाले ग्रेव्ही शिजते ना. आंबड्या जर थोड्या टाकल्या त्याच्यामध्ये वाटण असतं खरं म्हणजे. पाणी टाकून हलवून घे. ग्रेव्ही हे आता खेकड्यांमध्ये हा मसाला लागेल आणि तो आणखीन शिजल्यावरती आहे ना एकदम चविष्ट लागेल, एकदम भारी. आणि आपला रस्सा सगळ्यांना पूर्ण असं टोपभर करायचा आहे. हां, रस्स्याचीच मजा आहे, मजा आहे. खेकड्यापेक्षा रस्साच घेऊन तृप्त होणार. अंदाजाने पाणी ॲड केलं कारण टोप आपल्याला रस्सा जास्त करायचा आहे. आज घाई आहे मुंबईत जायचं म्हणून, नाही तर आम्ही ना घट्ट बनवतो ना ग्रेव्ही वगैरे आपण हां पाट्यावरती. कांदा खोबऱ्याचं वाटण घालून तो आता नेक्स्ट टाइम करू. ही पारंपरिक रेसिपी वेगळी असते आणि ही आहे पार्टी झटपटवाली रेसिपी. चला कोथिंबीर घालूया. आपला खेकडा रस्सा झालेला आहे रेडी. मस्त उतरून घेऊया आता. मीठ घातल्या बरोबर अंदाजाने चेक करून. मस्त झालं. चला खेकड्याचा रस्सा आपला मस्त पार्टी इकडे. मी काल खेकडे आणले, दुपारचं जेवणाचं बेत आहे. आता भात वाढतोय विनायक भाऊ आणि पानावरती रानामध्ये असा झाडाखाली खेकड्याचा रस्सा बेत होणार आहे. भात पुरेल ना? हा बारक्या माणसांना बारका दे, मोठ्या माणसांना मोठा दे. आंगडा लासला भेटला आधी पहिले पेंदा. नंतर इथे आहे ना हे कचरा वाटतो ना दुसरं उठूया. प्लास्टिक कागद पिशव्या वगैरे सर्व तेल घ्या. माझा भात फोड. हे हा खेकडा मोठा पेंदा आलाय. पिवर 92चा 92 मला आहे ना. आंगडा त्याला नको देऊ, नाही चावणार नाही तर. किती वाजता सरा हे बरोबर सगळं पेंद पुरलं काय? पेंद बघ पेंद किती आहेत बासमध्ये आधी त्यांना आंगडे दिसते ना, त्यांना आंगडे देऊन टाक. मग हे पेंद्याच्या पाहिजे आंगडा देऊन टाक मग. सो मंडळी आता आपण खेकड्याचा रस्सा बनवलाय. मस्त हवा सुटले गार गार, म्हणजे कायच्या काय हवा सुटले ना. हा अरे काय हवा बघ काय सुटले. पाऊस येतोय का वारा येतोय वादळ येतोय काय समज नाही. जेवायला बसलो आणि वारा सुटलाय बापरे. तर सगळ्यांना भेटले का खेकडे? रात्रीचा सोय केली आपण ती आता सगळ्यांना भेटलं काय? कुणाला कमी जास्त काय? हा अहो ह्याला थोडा भेटला ढेंगिया आणि ह्याला एक भेटलाय. हा बॉडीच्या हिशोबाने भेटला त्याला. पुढच्या टायमाला नाही भेटणार हा. पुढच्या टायमाला बॉडीचा हिशोब तिकडे येईल. हा ना झोप आली. अच्छा तिकीटच पाहिजे ना. धंदा झालाय ना. रस्सा टेस्ट करून सांग रे. कड्यासारखी टेस्ट आलं. हा ना टेस्ट करून चांगला. मस्त ना. एक नंबर. मग आपला हा बेत एकदम भारी झाला. म्हणजे रात्री खेकडे पकडणार, दुसऱ्या दिवशी रेसिपी बनवून मस्त जेवायचा. मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आता मी मित्रांसोबतची ही पार्टी एन्जॉय झाली आणि बेत छान झाला. म्हणजे गावाला कधी पण आम्ही आलो ना की असा खाजनात जाऊन खेकडे पकडायचा व्हिडिओ होईल. आणि ती पार्टीची व्हिडिओ म्हणजे एक एन्जॉयमेंटची व्हिडिओ येईल की नाही माहीत नाही, पण आमचं दर टायमाचं फिक्स आहे जायचं आणायचं. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि फील घ्या आपल्या व्हिडिओचा. आपल्या व्हिडिओतनं तुम्हाला गावचा स्नेहभोजन, जेवणातला, रानातला असा सगळा व्हिडिओ बघायला मिळतील. सो चला बाय, सी यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग काहीतरी. ओके बाय बाय. जेवून घेतो आम्ही. बघा माझं ताट आहे इकडे.